कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आज लवकर उठलायसा? हा झोपलोच नाही। का? झोपच लागली नाही। ते इडिओमुळे? जाऊ दे सोडा, ते विषय संपलाय आता। काय त्यासनी करायचं ते करू यायचं। पण तुम्ही हे करताय ते बरोबर नाही। काय? तुम्ही नीट खात पित नाही, झोपत नाही। हा, असं किती दिवस चालणार आहे? काय माहित नाही, जाऊ दे। नाही पण तुम्ही असं करू नका, हे चुकीचं आहे। काय चुकीचं आहे काय बरोबर आहे या सगळ्याच्या पुढे गेलोय आता मी। एवढं तुम्हाला कळत असतं तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला नसता अधिपती। आणि तुम्ही एवढा त्रास करून काय होणार आहे सांगा की? त्या त्यांचं आयुष्य तिकडे मजेत जगतात, हा मित्राबरोबर फिरतात। तुम्ही असं वागून काय होणार आहे? मी स्वतःला लई समजावतोय, त्रास करून घ्यायचं नाही, पण मन मानत नाही हो। सारखं मला आठवत राहते असं का बरं वागले असतील। मी खरंच त्यासनी त्यांच्या योग्यतेचा वाटत नाही का म्हणताना या असं वागायला लागलेत काय मला कळतच नाही। इतके दिवस माझ्या समोर जे होत्या त्या मास्तरीनबाई खरे आहेत का आता हे जे दिसायला लागले ते खरं आहे? खेळ चाललाय माझ्या मनात नुसतं। दोन म्हणता मला रात्रभर झोप नाही। माझं मनच मानायला तयार नाही की आमच्या मास्तरीनबाई अशा वागू शकते। लई विश्वास आहे माझा त्यांच्यावर। अधिपती तुमचं हे सगळं एकतर्फी चाललंय असं वाटतंय आम्हाला। त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे असं वाटत नाही, पण ज्याच्यावर आपलं प्रेम असतंय का नाही त्याला त्रास होईल असं आपण काही कधी करत नाही। आता त्यांचं वागणं बघितलं ना तुम्ही, नुसता त्रास द्यायला लागलेत तुम्हाला। हे असं किती दिवस चालणार आहे? जाऊ दे सोडा, तुम्ही त्रास करून घेऊ नका। हे जे काय त्याचा तुकडा पाडणार मी लवकरात लवकर। जग जिंकून या। फॅक्टरी जाऊन येऊ। काळजी घ्या। तुकडा तर आता आम्ही पाडणार आहोत। अरे इथं का उभे आहेस? तुझीच वाट पाहत होतो। का? भाऊजी तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आम्हाला। हा बोला की, कशाबद्दल? वहिनींबद्दल। झालं, वाटलंच मला। सकाळ झाली की वहिनींचा विषय सुरूच झाला। कान किटले आमचे। मला काय बोलायचं नाहीये बघा। अहो तुम्ही बोलू नका, पण आमचं ऐका तरी। ऐकायचं बी नाहीच आहे। असं नको करू अधिपती। ओंक्या, तुझं परत सुरू झालं काय त्यांची वकिली करणं? भाऊजी वकील वगैरे नाही या, काही गोष्टी तुम्हाला कळायलाच हव्यात। कळल्या, लई गोष्टी कळल्या आणि दिसल्या बी। काल बघितलं की काल कसं मित्राच्या गाडीत बसून आलत्या। हा, एकट्याला याला जमन यासनी। मित्राच्या गाडीत मदनच पाहिजे आम्हाला। मदन मॅड तोंडाचं कोण आहे ते मदन? अहो तो मित्र आहे त्यांचा, फक्त मित्र, बाकी काही नाही। शाळेपासूनची मैत्री हो त्यांची। होय, म्हणून काय सारखं त्याला संगच घेऊन फिरायचं होय? काय शाळेत आहे आता? वहिनी काय त्याला घेऊन फिरत वगैरे नाहीये का कुठे? वहिनी तुम्ही आपलं सारखं त्यांची बाजू घेत जाऊ नका, राहू दे। भाऊजी मी खरं तेच बोलतीये। काय नाही, मग एवढं होतं तर मग काल त्याच्याच गाडीतनं कशा काय आल्या बरोबर? अहो मदन म्हणाला मी सोडतो म्हणून वहिनी त्याच्या गाडीतून आल्या। ग बसा, उगाच काहीतरी सांगू नका। भाऊजी काल मी वहिनींबरोबरच होते। आम्ही दोघी फॅक्टरीत यायला निघालो। रिक्षाची वाट बघत असताना मदन गाडी घेऊन आला। तो स्वतः म्हणाला आम्हाला की सध्या मी फ्रीच आहे, मला काही काम नाहीये, सांगा कुठे सोडायचंय तुम्हाला, मी सोडतो तुम्हाला। आम्ही खूप वेळापासून रिक्षाची वाट बघत होतो, पण रिक्षा काय मिळालीच नाही, म्हणून त्याच्या गाडीतून आलो, बाकी काहीच नाही। तो फ्रीज आहे, पण आपण फ्री व्हायचं का नाही त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना, आहे का नाही? तो मस्त म्हणाल आमच्या गाडीत बसा। गाडी आपल्याला अक्कल पाहिजे का नाही, कुणाच्या गाडीत बसेन कुणाच्या नाही ते? आमच्या काय ढीक गाड्या आहेत की काय कमी येतोय गाड्या? हा बरं, आमचं एक पेटलं जाऊ दे, आमच्यावर भांडण झालंय सोडा। ह्याला सांगायचं होतं, ह्यो आला असता न्यायला, ह्याला का सांगितलं नाही? पण नाही, ते त्याच्याच गाडीत बसून, कारण का आमच्या नाकावर टिचून आम्हाला दाखवायला ना, बघा मी कशी मित्राच्या गाडीत बसून आले तुमच्या फॅक्टरीत म्हणून। भाऊजी अहो काय झालंय काय तुम्हाला? हे बघा भाऊजी असं काहीच नाहीये, वहिनीनं खरंच तुम्हाला भेटायचं होतं म्हणून त्या आल्या। अचानक तो मदन भेटला आणि तो म्हणाला मी तुम्हाला सोडतो। वहिनी नाहीच म्हणत होत्या। मीच वहिनींना म्हटलं वहिनी आपल्याला उशीर होतोय, भाऊजी निघून जातील, म्हणून वहिनी गाडीत बसल्या हो। आणि मी जेवढं वहिनींना ओळखते ना त्यावरून सांगते, वहिनींचं खरंच तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे भाऊजी।
मदन आणि त्यांच्यात निखळ मैत्री आहे, फक्त मैत्री. प्लीज तुम्ही हे समजून घ्या भाऊजी. उगाच वहिनीबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका. खरं आहे अधिपती, त्यांच्यात फक्त मैत्रीच आहे. मी मदनशी बोललो ना तेव्हा मला पण हेच जाणवलं. तू उगाच राग राग करू नकोस. हे बघ, त्या माणसाचा मला राग आलेला आहे तर आलेला आहे. तो माझ्या डोसक्यात गेलाय, तो नको आहे मला. मग हे आम्हाला नको, बहिणींना जाऊन सांग. मी कशाला सांगायला पाहिजे? स्वतः कळत नाही. गरम आहे हा सावकाश. मग अक्षरा, काय ठरवलंयस आता? कशाचं? एकूणच सगळं? अगं, अधिपतींशी बोलल्याशिवाय काहीच ठीक होणार नाही आहे. पण ते तुझ्याशी बोलायला तयार नाहीत ना ग. आत्ता नाही आहेत तयार, पण कधीच बोलणार नाहीत असं नाही होणार. मला एक कळत नाही अक्षू, काय? एवढा का राग करतायत ग ते तुझा? नाही म्हणजे तक्रार वगैरे केली ही गोष्ट मी समजू शकते, पण तरी जरा जास्तच राग करतायत असं नाही वाटत आहे का? अगं, तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्येही भांडणं झाली, अबोलाही झाला, पण 1-2 दिवस टिकतो ग अबोला. हे जरा जास्तच होतंय तुमचं. होतंय आई, पण मला माहिती आहे यामध्ये अधिपतींची चूक नाहीये. अक्षरा, तू पुन्हा आता त्यांची बाजू नको घेऊस. नाही, मी खरं सांगते आई. मला माहिती आहे ना, मला कळतंय अधिपतींना हे सगळं भांडण मिटवायचंय, पण भुवनेश्वरी मॅडम त्यांना करू देत नसतात. हॅलो, बोला ना मॅडम. सकाळी सकाळी कसं काय फोन केला? उगाच फोन करू काय आम्ही तुम्हाला? नाही म्हणजे काही काम होतं का माझ्याकडे? काम आहे म्हणूनच फोन केलाय. नाही, आय एम सॉरी. म्हणजे नाही, बोला ना मॅडम, बोला ना. पण ते जाऊ द्या, आम्हाला सांगा काय तुमची शाळा काय म्हणते? मॅडम सगळं ठीक आहे. नाही, आम्हाला काही ठीक दिसत नाही. अहो, म्हणजे माझं काय चुकलं का? मी तर मंथली रिपोर्ट पाठवतोय ना तुम्हाला. यो रिपोर्ट बघितला म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केलाय. शाळेमुळे कधी आम्हाला फायदा तर झाला नाहीच, झालंय ते फक्त नुकसान. त्यात तुम्ही शिक्षकांचा एवढा भरणा केलाय की त्यांच्या पगारातच आमचा लय पैसा जातोय. म्हणजे मॅडम मी मॅडम ते मी काय करू नका. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. होय, मी ऐकतोय मॅडम, तुम्ही बोला ना. आम्हाला शिक्षकांचा भरणा कमी करायचा आहे. कमी करायचं आहे म्हणजे मॅडम काही समजलं नाही मला. म्हणजे त्यांना घरी पाठवायचं आहे. हो, पण मॅडम असं कसं काय घरी पाठवणार त्यांना? नाही म्हणजे बघा ना, अहो मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, पोर्शन अजून बाकी आहे, आणि शाळेतले सगळे शिक्षक आपापलं काम अगदी चोख करतात. मग कुठल्या बेसिसवरती घरी पाठवायचं त्यांना? फुलपगारे, आम्हाला एक सांगा, शाळेच्या मालकीन कोण आहे हो? तुम्ही. मग शाळेच्या बाबतीत सगळे निर्णय कोण घेणार? तुम्हीच. मग आम्ही जो निर्णय घेतलाय तो ऐका फुलपगारे. कशाला उगाच बन लावताय? पण कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षदाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.